त्यावेळेस ते आपण पत्र वगैरे लिहायचो, त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते. मला वाटतं आले पण होते हे फोन होते लँडलाईन, पण ते पण असे खूप कमी लोकांकडे असायचे नाही का. तर त्यामुळं त्यावेळेस जे प्रेम होतं ना ते एकदम प्युअर होतं. आता खूप फास्ट झाले, म्हणजे आपल्याला खूप लवकर गोष्ट मिळते जी काय पाहिजे ती न मिळण्याची जी गंमत असते ना, खूप वेळ आपण वाट पाहतो, अरे लव्ह लेटर येईल, कसं रिप्लाय येणार, ती गंमत निघून गेली. कारण की वेळ अशी गोष्ट आहे की एकदा दिली की ती परत नहीं मिळत. म्हणजे अपन जे म्हणतो ना, कोणाला जर काही द्यायचं असेल तर माझा वेळ देईन, कारण की ती खूप प्रेशियस गोष्ट है. मतलब मराठी सिनेमा के बारे में कि बहुत मतलब प्यारा सिनेमा बनाता है, स्मॉल बजेट्स में भी बहुत अच्छे स्टोरीज बनाता है. मी जर्मनीला गेलेला असताना सुद्धा मी मराठीत बोललेलो आणि त्यांना कळलंय ते. कारण भाषा है फक्त या हृदयाची भाषा, त्या हृदय ते भावना पोचतेस ना. मराठी लोग मतलब बहुत इमोशनल है, बहुत सिंपल है, बहुत मतलब ऐसा मतलब फुल दिल से है, एक दूसरे को मदद करते हैं और बहुत प्राउड भी है. मराठीज बहुत प्राउड है मतलब उनकी कल्चर के ऊपर, उनकी भाषा के ऊपर. तो मतलब अगर आप महाराष्ट्रियन हो ना तो इट्स लाइक आई ऑलरेडी लव यू टाइप. हार्ट टू हार्ट कनेक्शन. आपला माणूस. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. सुरुवात आपण दिग्दर्शकांपासून करूयात. 90च्या दशकातली लव्ह स्टोरी याच अनुषंगाने आम्ही संपूर्ण ट्रेलर पाहिला. ट्रेलर खूप जास्त आम्हाला त्या काळात घेऊन जाणारा होता. सगळं गुलाबी गुलाबी असं सगळं 90चा इरा दिसला. तर इलू इलू ही संकल्पना मोठ्या पडद्यावर मांडायची हे कसं सुचलं आणि चित्रपटाचं नाव इलू इलूच का ठेवलं? 2-3 प्रश्न आहेत की सुरुवातीला हे उत्तर देतो की इलू नाव का ठेवलं. आता नितीन सुपेकर रायटर आहेत फिल्मचे की, आणि ते त्या काळातले आहेत. मी 95 मध्ये जन्म असल्यामुळं माझा काळ थोडा वेगळा आहे, पण त्यावेळेस सौदागर फिल्म आला होता. ते इलू इलू गाणं खूप चर्चेत होतं. मी सगळेच बोलायचे की इलू इलू क्या आहे, एक ट्रेंड आला होता आणि त्यांना वाटलं की नाही का, एक आपली पहिली फिलिंग आपण आय लव्ह यू ह्या रूपात व्यक्त करतो. आणि इलू इलू म्हणजे प्रेमाची सुरुवातच इलू पासून होते. आता कदाचित बदललं असेल काही गणित, पण त्यामुळे ते इलू इलू नाव ठेवावं वाटलं. आणि 90sच्या फिलिंग म्हणजे प्रत्येकाला आपल्या जुन्या आठवणीत रमायला आवडतं. म्हणजे ह्या चित्रपटात तेच आहे की एक रोमॅन्टिकपणा आहे, एक कॉमेडी आहे, रॉमकॉम एक पॅकेज आहे सिनेमाचं, आणि नकळत तो आपल्या भूतकाळात घेऊन जातो आणि एक नॉस्टॅल्जिक भावना देतो. आणि नॉस्टॅल्जिक भावना अशा की एक छोटे छोटे वस्तू आहेत, म्हणजे गाडी असू दे, काही गोल्ड स्पॉट, असे वेगवेगळे काही एलिमेंट्स वापरलेत. त्याच्यामुळे कदाचित प्रत्येकाला एकतरी सिच्युएशन रिलेट होईल आणि मज्जा येईल. म्हणून मला ॲक्च्युली खूप जुने फिल्मच पाहायला आवडतात, कारण ते एक वेगळी मजा देतात. म्हणून मी एक जुना आणि 90sचा काळ जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलाय. एली, ये आपकी पहली मराठी फिल्म है, तो आपने इसके लिए मराठी लैंग्वेज के लिए कुछ प्रिपरेशन किया था क्या? जी, पहली मराठी फिल्म है और केदार जी जो मेरा कोच है, मैंने उनके साथ 6 महीने रिहर्स किया है अपने सारे डायलॉग्स, हर शब्द, प्रोनाउंसिएशन, मतलब वी वर्कड ऑन साउंड्स कि सब मतलब ठीक से होगा. And that was like very tough, but it was also very exciting. एक प्रोसेस होता है जब हम एक कैरेक्टर के अंदर भी जाते हैं, और वो प्रोसेस भी काफ़ी मतलब फ़न है. ये तो मतलब काफ़ी चैलेंजिंग था क्योंकि हम लैंग्वेज के ऊपर वर्क कर रहे थे, लेकिन मैं बहुत एक्साइटेड थी क्योंकि मैंने भी अजिंक्य को यही कहा कि अगर मैं ये मराठी फिल्म करूँगी तो मैं चाहती हूँ कि मैं खुद ही डब करूँगी, और वो अजिंक्य भी मतलब चाहते थे, मतलब वो उनके मन में वो भी था. सो या इट वाज वेरी टफ. और मेरा मतलब कोच केदार जी बहुत सुपर था, मतलब बहुत स्ट्रिक्ट था कि मतलब नहीं, एकदम परफेक्ट होना चाहिए, और डबिंग के वक्त वो भी साथ में था ताकि वहाँ पे भी और क्लियर हो सकता है. क्योंकि कभी कभी जब हम एक्टिंग करते हैं ना, तब हम वो इमोशंस के ऊपर ज़्यादा सोचते हैं प्रोनाउंसिएशन से. क्योंकि अगर मैंने अजिंक्य को ये भी बोला कि आप मतलब ज़्यादा ऐसा स्ट्रेस्ड मत हो जाओ, अभी जब हम सीन शूट करेंगे तब मतलब ज़्यादा खींचो मत प्रोनाउंसिएशन के ऊपर, क्योंकि एक्टिंग सही होना चाहिए. क्योंकि अगर मैं सोचूंगी कि अच्छा इस शब्द को ऐसे बोलना है, तो फिर
एक्टिंग का मतलब खराब होगा, इमोशंस नहीं होगा ना सही, क्योंकि सोच तो कहीं और पे है। तो हमने ऐसा किया बाद में कि डबिंग में फुल फोकस ऑन द प्रोनाउंसिएशन। सो एंड इट वाज फन, मजा आया मुझे बहुत। तुमच्या सगळ्यांनाच प्रश्न आहे दिग्दर्शकांव्यतिरिक्त, की तुमची जी चित्रपटातील भूमिका आहे त्या भूमिकेची ओळख तुम्ही 2 वाक्यात करून द्या. अच्छा, माझ्याकडे मिलिंद सुर्वे नावाचं कॅरेक्टर करतोय. तो साधा सोपा सरळ सरळ मार्गी माणूस आहे. चौकोनी कुटुंब आहे त्याचं, वाड्यात राहणारा माणूस आहे आणि प्रेमळ माणूस आहे. त्याचं स्वतःच्या कुटुंबावरती प्रेम आहे. आणि मग पुढे काय, एवढं छोटस हे त्याचं हे आहे ओळख. माझ्या कॅरेक्टरचं नाव निशा देखणे आहे. ती खूप अत्यंत प्युअर सोल म्हणतो ना तशी, इनोसेंट इन लव्ह, साधी सोजवळ आणि अभ्यास करायला तिला खूप आवडतो. तर ती अशी आहे आणि वेळेचं एकदम पर्टिक्युलर, 5 मिनिटं तर 5 मिनिटं. अंकिता आणि कॅरेक्टरमध्ये साम्य आहे. मला मी तिच्या ह्या कॅरेक्टरपासून मी प्रखरतेने एक गोष्ट घेऊन चालली आहे ह्या वर्षात तरी, ॲटलिस्ट आय ट्राय, की ती जशी कोणाला किती वेळ द्यायचं हे तिचं ठरलेलं आहे. ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते आणि शी सेज की तुझ्यासाठी माझ्याकडे फक्त 2 मिनिटं आहेत. तर आय वॉन्ट टू डू दॅट इन लाईफ, की मी आहे ना, कारण की वेळ अशी गोष्ट आहे की एकदा दिली की ती परत नाही मिळत रे. म्हणजे आपण जे म्हणतो ना, कोणाला जर काही द्यायचं असेल मी माझा वेळ देईन, कारण की ती खूप प्रेशियस गोष्ट आहे. तर मग ते मी ह्या कॅरेक्टरकडून घेऊन चालली आहे की आय विल सी की कोणत्या गोष्टीला मला किती वेळ, कोणत्या व्यक्तीला मला किती वेळ द्यायचा. हाँ, मेरा कैरेक्टर है मिस माधुरी पिंटू, जो टीचर है, और वो गोवा से है, कैथलिक है, गोवा से, जो पूना में आए हैं इंग्लिश बच्चों को मतलब इंग्लिश सिखाने के लिए। और मतलब है कुछ ऐसे बहुत, लेकिन जो मैं मतलब शेयर नहीं करना चाहती हूँ, बस मूवी को देखना समझ में आएगा। बट बहुत प्यारा कैरेक्टर है, बहुत प्यारा है, और मज़ा भी आया है टू पोर्ट्रे अ टीचर, बिकॉज मैंने वो भी समझ में आया कि मतलब टीचर का रोल काफ़ी इम्पोर्टेंट है सबका लाइफ में। वो ही है जो घर वाले के बाद मतलब बच्चे लोग देखते हैं और उनके साथ इंटरैक्ट करते हैं, चीज़ों शेयर करते हैं, या फील करते हैं। तो एक टीचर का इन्फ्लुएंस काफ़ी इम्पोर्टंट है. सो माझं या चित्रपटामध्ये जे कॅरेक्टर आहे त्याचं नाव आहे हेमा देसाई, जी बँकेमध्ये काम करते आणि मिलिंद सुर्वेंच्या चाळीमध्ये ती नवीन राहायला आलेली आहे, त्यांची जुनी मैत्रीण. याचं कॅरेक्टर आहे. तुम्हाला दिग्दर्शकांना प्रश्न, एका अमराठी कलाकारासोबत काम करणं थोडं आव्हानात्मक असतं का? तुम्ही बोलू शकता यावर. ओके, सोबत ना खरं तर आव्हानात्मक असतं, पण 6 महिने ज्यावेळेस मराठीचं ठरलं की बाबा ही करणार आहे, तर प्रॅक्टिस घेतली गेली. ते डायलॉग जे आहेत ना ते पाठांतर करून घेतले तिच्याकडनं. त्यामुळे 1-2-3 महिने मला आधीच माहीत होतं, म्हणजे पूर्ण प्रॅक्टिस घेतलेली की हे डायलॉग आहे तसे पाठ झालेले आहेत तिचे. त्यामुळे डायलॉगचं तर टेन्शन नाही. जे काय टेन्शन आहे ते ॲक्टिंग रिलेटेड. बाबा आपण कशी चालणार, प्रत्येक वाक्याला एक्सप्रेशन वेगळे असतात ना, म्हणजे फुल स्टॉप आला तर थांबणे, नुसतंच बोलायचं नाही, ओके ओके इकडे या तिकडे या, नाही का, असं एक त्याला पॉज घेऊन एक वेगळ्या पद्धतीने आपण डायलॉग बोलतो ना, तर ते सगळं टेन्शन होतं. पण एक पहिल्या दिवशी थोडं तिने जो डायलॉग बोलला ना तिथं माझं टेन्शन पूर्ण केलं. आणि तसं आव्हान काय वाटलं नाही मला, म्हणजे की ओके मला असं सेमच वाटलं, म्हणजे वेगळं काय वाटलं नाही. एक सगळ्या आर्टिस्ट सारखं तिने पण एक चांगलं काम केलं. शाळा आणि त्यातलं पहिलं प्रेम असे सिनेमे आजवर मराठीत बरेच झालेत. तर तुम्ही जो इलू इलू 1998 हे नेमकं साल का वापरलं आहे? आणि ही म्हणजे कोणाची कथा आहे का, म्हणजे लेखकाची कथा आहे, त्याने ती अनुभवली की ही फिक्शन आहे? काय सांगाल त्यात? लेखकाचीच कथा असेल, कारण म्हणजे ह्यामध्ये 3 लव्ह स्टोरी आहेत. एक म्हणजे लहान मुलगा आहे जो 9वीचा, त्याचं शाळेच्या शिक्षिकेवर प्रेम होतं, आणि त्याचा जो मोठा भाऊ आहे त्याचं एक कॉलेजच्या मैत्रिणीबरोबर प्रेम होतं, जी अंकिता करते, जी एकदम स्ट्रिक्ट आहे, आणि तो एकदम विरुद्ध स्वभावाचा. हा लहान मुलगा त्याला लव्ह लेटर लिहून देतो आणि तो प्रेमात पडतो, ती मुलगी वगैरे, आणि ती चुका पण काढते त्या लव्ह लेटरमध्ये, हे चुकलंय ते चुकलंय. आणि त्याच्यानंतर ही मीरा जी आहे, म्हणजे तिचं नाव हेमा आहे कॅरेक्टरचं,
तर ती चाळीत राहायला येते आणि ती मिलिंदची जुनी मैत्रीण असते आणि मग त्यांचंही प्रेम प्रकरण म्हणजे 2 मुलं आणि बाप असे तिघं प्रेमात पडतात. आता ह्याच्या रिलेटेड लेखकाच्या मला वाटतं की 1-2 स्टोरी तरी त्यांच्या रिलेट असते, त्यामुळे त्यांनी ते लिहिण्यात आलेलं आहे. कारण ते मला बोललेले ते की लोकांचं ऑब्झर्वेशन केलं होतं त्यांनी किंवा नाही का असं ते झालं. आणि 98च का तर त्यावेळेस ते आपण पत्र वगैरे लिहायचो, त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते. मला वाटतं आले पण होते हे फोन Landline. होते लँडलाईन, पण ते पण असे खूप कमी लोकांकडे असायचे नाही का. तर त्यामुळं त्यावेळेस जे प्रेम होतं ना ते एकदम प्युअर होतं. आता खूप फास्ट झालंय म्हणजे आपल्याला खूप लवकर गोष्ट मिळते जी काय पाहिजे ती. ती न मिळण्याची जी गंमत असते ना, खूप वेळ आपण वाट पाहतो. अरे लव्ह लेटर येईल, मग कसा रिप्लाय येणार, ती गंमत निघून गेली. त्यामुळे मला ते जुना काळ दाखवणं आवडला आणि त्यामुळे मी 98 पकडलं. कारण जे थोडंफार मी पाहिलंय, मी खूप लहान असेल 2री-तिसरीत, पण त्यावेळेस मला थोडं आठवतंय. त्यामुळे आणि मी थोडे लग्नाचे फोटोज वगैरे बघितले की कसे लोक कपडे घालायचे आणि फिल्म पण बघायचो ना आपण, एक 95-92 मध्ये आलेल्या फिल्म. आपण त्यावेळेस अभ्यास केला त्या फिल्मचा, तर त्याच्यातनं पण लोकांचं वागणं बोलणं कळलं त्यावेळेसचं. आणि मग मला आवडलं की तो काळ दाखवायला आणि लोकांना खरंच आवडतो. म्हणजे आतापर्यंत मी थोडं नंतर मला आता एक जण मित्र बोलला माझा की जे 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 मराठीमध्ये जे 90s किंवा त्या काळातले फिल्म आलेत ना, ते लोकांना आवडलेले आहेत आतापर्यंतचे. त्यामुळे बघूयात आता काय होतं. तुम्हा सगळ्यांची पहिल्या प्रेमाची काही आठवण आहे का, किंवा तुम्ही असे लव्ह लेटर्स वगैरे लिहिले आहेत का? मी तरी लव्ह लेटर नाही लिहिलेत ऍक्च्युली अजूनपर्यंत, पण मिळालेले होते. पण त्यावेळेस इतकी भीती वाटायची की ते न वाचता फाडून फेकूनही दिलेले आहेत, त्यामुळे पण मिळाले नाहीयेत. मी आय हॅव रिटन बट दॅट पोस्ट नाही केलं कधी. बट देन मी स्वतःला लेटर्स लिहिलेत, लाईक वेरेवर आय ट्रॅव्हल टू. हो क्या बात. हो, पण ते पोचले नाही. मग त्याच्यानंतर मी पोस्ट करणं बंद केलं. आय जस्ट रोट इट देअर आणि घरी घेऊन आली आहे मी ते. आणि मला एक मिळालं होतं, ग्रीटिंग कार्ड मिळायचे बघा आपल्याला आर्चिसचे. कॉलेजमध्ये होते आणि कोणीतरी माझ्या गाडी समोर ठेवलं होतं अँड आय वॉज व्हेरी स्कॅर्ड की माझी फॅमिली कोणी बघेल मला आणि माझं शिक्षण थांबवतील, की कॉलेजला नाही जायचं असलं सगळं चाललंय. सो मग मी ते वाचलंही नाही, उघडलंही नाही, असं उचललं, असं साईडला ठेवलं आणि चला घरी. लव्ह लेटर्स असं नाही, पण पत्रलेखन हा विषय असेलच. म्हणजे एकतर तो शाळेपासूनच तुम्हाला होता आणि नंतर माझा एक मावस भाऊ तो सैन्यात दाखल झाला होता अधिकारी म्हणून. तो कारगिलच्या युद्धात होता. तर तो सियाचीन आणि त्या बॉर्डरला असताना आमचे खूप पत्री चालायची, कारण तिथे मराठी काहीच बोलायला ऐकायला मिळायचं नाही. मग आम्ही पत्रातनं एकमेकांशी बोलायचो. आणि आता आमच्या या चित्रपटात माझा जो लहान मुलगा दाखवलाय, त्याचं अनिकेत नाव आहे पण खरं नाव निशांत आहे. तर त्यांनी आम्हाला पत्र लिहिली. ते फार इंटरेस्टिंग वाटलं मला, कारण हे एक्सप्रेशन दाखवणं आत्ताच्या पिढीने, मग तो आत्ताच्या पिढीतला तर त्यांनी पत्र लिहिलं आणि खूप छान ते असं जपून ठेवावं असं, म्हणजे साध्या पानावर ते पण ते जपून ठेवावं असं असे शब्द आहेत. तर ते एवढंच. आपको कभी लव लेटर्स मिले या आपने किसी को लिखे हैं? जी, मुझे मिला है और मैंने भी लिखा है. इन मतलब 70s 18 में 70s 17 और 18 क्या साल साल मैंने कितना मतलब बढ़ा दिया मुझे. नहीं, younger than that, because it was like a very cute thing, innocent thing to do. Yeah. मला असं विचारायचं की 1998चा कालखंड दाखवताना काय आव्हानं उभी राहिली? म्हणजे आम्ही जेव्हा ट्रेलरमध्ये बघतो की त्या सायकलला शेवटी तो अशी हेडलाईट दिसते आणि एकदम असं वायर ती त्या टायरपर्यंत नेली, म्हणजे टायर फिरलं की ती लाईट लागेल. तर असे ते लहान मुलं त्यावेळी तसं होतं की बाबा असे उद्योग चालायचे किंवा काय. तर मग हे छोट्या गोष्टी कशा टिपल्या आणि ते कसं पडद्यावर आणलं तुम्ही, कसं दाखवलं, काय प्रोसेस होती ती? आता सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे की का दाखवताना आर्ट जे सेट दिसणार आहे तो सुरुवातीला दिसणार आहे. मग ते सेट कसा चांगला होईल. एक शाळा होती, जो चाळ दाखवायचा होता, त्या चाळीतच पूर्ण मला ते 98 दिसणार होतं, 1900 म्हणजे पूर्ण चाळ आणि शाळा. तर ती एक शाळा होती जिला चाळ केली आम्ही पूर्ण, म्हणजे पूर्ण कन्व्हर्जन केलं. तो म्हणूच शकत नाही कोणी किती शाळा असेल. पण त्याच्यामध्ये आतमध्ये मग लोक कपडे वाळत कसे घालायचे, ते खाटा असायच्या त्याच्यावर ते सांडगे वगैरे वाळत घालणे,
बाहेर आकाशकंदील लावलेले असायचे प्रत्येक घराच्या बाहेर, आणि छोट्या छोट्या पाट्या पुणेरी, जुन्या गाड्यांमधनं पण खूप आलं, की कारण त्या काळातल्या गाड्या दिसल्या ना तर तो अजून फील आपल्याला येतो, की ती फियाटची पद्मिनी वगैरे, आणि तुम्ही जसे बोलले सायकल, ती जुन्या पूर्ण त्या गाड्यांचं हे झालं. आणि बाकी सगळ्या वस्तू जे रिलेटेड होणार आहेत 90चे, आणि सेकंडरी काळ दाखवण्यासाठी थोडं कॉस्ट्युम्स. आता काय खूप पण कॉस्ट्युम हे नव्हते, कारण आपण जे पाहतो ना काही फिल्मचे ते थोडे जुने, बॅगी, ते नॅरो बॉटम पॅन्ट्स वगैरे, अगदी ते नाही दाखवलं, कारण 98चा काळ आहे जो तुम्ही पण पाहिला असेल. त्यामुळे खूप पण जुना काळ नाही, पण तो जुना आहे, तो भारी काळ होता. त्यामुळं कॉस्ट्युम आणि आर्ट त्यामुळे शक्य झालं की हे काळ दाखवू शकलो. मला ह्याच्यात कॉन्ट्रीब्युट करायला आवडेल की मधलाच काळ म्हणजे हे खूप लांब नाही ना, मधलं आहे तसं. आता 2025 चालू आहे आणि मधलं ते दाखवणं जास्त अवघड असतं. तुम्हाला एकतर तुम्ही ऐतिहासिक करणं, तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला तो हे असतो, किंवा आत्ताच नाहीतर याच्या फ्युचरचं ते कल्पना येते. पण आत्ताच तुम्हाला इझी आहे, पण हे असं मधलंच काढून तुम्हाला दाखवणं आणि मोठं करून दाखवणं हे फार अवघड असतं. तर ते फार लिहिलंय आणि त्यावेळेस स्क्रिप्ट लिहिताना कसं कळलं की आपण 98 मध्ये होणाऱ्या काही ज्या ग्लोबली काही गोष्टी झाल्यात ना त्या टाकू. म्हणजे आता रेडिओमध्ये त्यावेळेस काय ऐकू येत असेल तर रेडिओच्या सीन मध्ये त्या दिवसाची एक सुरुवात होते, आणि त्या रेडिओवर ते ऐकू येतं की आज हा दिवस आहे वगैरे. आणि त्यामुळे पण आपल्याला हे वाटेल. त्यावेळेस फिल्म कुठल्या आल्या होत्या, हे थिएटरला फिल्म पाहायला जातात. त्यावेळेस अमेरिकन ब्युटी म्हणून फिल्म आली होती, ते रिलेट पण आहे फिल्म मध्ये त्याचं, ते इंग्लिश शिकण्यासाठी नाही का, इंग्लिश फिल्म बघूयात वगैरे असं आहे. तर ते अमेरिकन ब्युटी पाहायला जातात, त्यावेळेस फिल्म आली होती ती. तर मग अशा पण गोष्टी रिलेटेबल काही टाकता येतील का, जेणेकरून आपल्याला तो काळ अजून रिलेट होईल. आणि आणि प्रत्येकालाच रिलेट होईल काही ना काही, एक तरी गोष्ट. 3 लोकांची गोष्ट आहे ना, काही काही जे खूपच प्रेमळ असतील त्यांना तिन्ही होतील. एली, इसके पहले आपने कभी मराठी फिल्म देखी है क्या? जी, देखा मैंने. एंड लाइक आई हैव बीन इनवाइटेड फॉर स्क्रीनिंग्स और मुझे बहुत अच्छा लगा. सो इसलिए जब ये ऑफर मेरे पास आया, मैं ऑलरेडी जानती थी मतलब मराठी सिनेमा के बारे में कि बहुत मतलब प्यारा सिनेमा बनाता है, स्मॉल बजट्स में भी बहुत अच्छे स्टोरीज बनाते हैं with like great production and like brilliant performances. So I've already had that कि मतलब I've already been very impressed with Marathi cinema. So इसलिए जैसे ये स्क्रिप्ट आया मेरे पास, मैं एकदम मतलब खुश हो गया कि वाओ, लाइक एक ऐसा फिल्म मेकर है मराठी से जो मतलब मेरे बारे में सोच रहा है. सो वो अच्छा लगा मुझे. सो या, आई नो ऑफ इट, बट आई हैव नॉट सीन वेरी मच, बट वट एवर आई हैव सीन आई हैव बीन वेरी इम्प्रेस्ड. बहुत अच्छा है. या श्रीकांत सर, तुम्ही OTTवर पण काम केलं आहे, चित्रपटांमध्ये पण दिसलात, तर मराठीमध्ये OTTचं महत्त्व कुठेतरी कमी होतं आहे किंवा कमी आहे तुलनेने हिंदीपेक्षा, असं तुम्हाला वाटतं का? हो, म्हणजे हा तर जमीन आसमानाचा फरक आहे. दोन्ही माध्यमं वेगवेगळी आहेत. आणि तुम्ही OTTवर दिसणं म्हणजे फक्त भारतात नाही तर 180 देशात दिसणं असंच असतं. आणि पुढं काय की मराठी प्रेक्षक म्हणून असा जो आहे की तो सगळं कन्झ्युम करू शकतो. तो इंग्रजी करतो, हिंदी करतो, मराठी करेल अशी याची गॅरंटी देत नाही त्याच्यावरती OTTवरती. पण मराठी उत्तम चित्रपट 2024 मध्ये काही चालले आहेत. महिलांच्या साठीचे जास्त होते, म्हणजे बाईपण देगा देवा किंवा बाईपण भारी वगैरे असे चित्रपट गेल्या वर्षात चालले. तर त्याच्यामुळे प्रेक्षक म्हणजे महिला प्रेक्षक तिथपर्यंत येतोय थिएटरपर्यंत की त्यांचे विषय असतील तर. पण चित्रपटाचा हे वेगवेगळेच आहे. OTT हे आत्ताच्या जनरेशनच्या खूप जवळ आहे, कारण त्यांना वेळेचं जसं हिने सांगितलं की त्याच्यावरती आपल्याला मला 10 मिनिटं तर मी 10 मिनिटात बघू शकते. पण माझा चित्रपट बघायचा असेल तर माझ्या प्रेक्षकाला ते 200-300 रुपये खर्च करून मग थिएटरला यावं लागतं, आणि मग तो माहोल येतो तयार होतो. आणि मुळातच चित्रपट जो बनवलेला आहे त्याचं डिझाईनच आहे की ते ह्यूज ह्याच्यामध्ये बघितलं जावं. त्याचं साऊंड डिझायनिंग केलेलं असतं. एकूण एक बदल त्यात तुम्हाला सहज दाखवलेले असतात. ते तुम्हाला थिएटरमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. त्या छोट्या स्क्रीनवरती मोबाईलचा स्क्रीन हा छोटा असतो. एक अलग ही फीलिंग है.
पण तुम्ही तिथे गेल्यावरती ते फिलिंग तुम्हाला येणं, तुम्ही त्यात समरस होणं आणि त्याच्या वेळेस तुम्ही बाकी सगळं पाच म्हणजे टाकून दिलेले असतात, फक्त चित्रपट बघत असतात. त्यामुळे एकरूप होणं असतं. बाकी ज्याचे हे चालू असताना आपण बाकीच्याही काही गोष्टी करत असतो, ऐकत असतो, बघत असतो. तर ह्या सगळ्या पंचेंद्रियांना अनुभव देण्याचा एक भाग म्हणून सिनेमा आहे. मराठी आणि हिंदीत पण काम केलं, तर मराठी आणि हिंदीत काम करताना काय फरक जाणवला? सरांनी साऊथमध्ये पण केलं. नाही, मला तर काय, बाकी कॅमेरा तीच असतात, माणसं तीच असतात. हा सगळा माणसांचा व्यवहार आहे आणि मी नाही असं मला तरी असं जाणवलं नाही हिंदी मराठी वगैरे असं. पण मराठीत पण खूप चांगली काम करणारे मंडळी मला माझ्या आयुष्यात लाभली, चांगले दिग्दर्शक लाभले. म्हणजे आता ह्या चित्रपटाचा हा रोल जो आहे, तर माझ्या आधीचं काम बघितलं तर हा मी रोल करू शकेल असं अजिंक्यला वाटणं, तर हे अरे हा नक्कीच, कारण खूप लोक त्याच्या चेहऱ्यालाच घाबरतात. पण या सारख्या माणसात आतमध्ये गोड गरे पण असेल प्रेमाचे, असं वाटलं त्याला आणि म्हणून मी आहे. पण माझ्या आयुष्यात खूप चांगले दिग्दर्शक लाभले आणि त्याचा मला फार उपयोग झाला. आता हिंदीत पण काम करतोय मी, म्हणजे काय असतं ना की असे ड्रीम असतं की अनुराग कश्यप बरोबर आपल्याला काम करायला मिळालं, तर आता केलंय ते आता येईल तुम्हाला. असे खूप छान छान डिरेक्टर मला मिळाले. पण मला असं फरक नाही जाणवला, फक्त भाषा हे फरक जाणवला. सेटवरती फरक हा जाणवला की जर हिंदी चित्रपट असेल तर ते मॅक्झिमम हिंदी चित्रपट असला तर इंग्रजी संभाषण करत असतात. आपलं मराठीत पण साधारण तसंच आहे की चित्रपट मराठी करतोय पण बोलतो आपण हिंदी किंवा इंग्लिशमध्ये. पण आपण मराठी चित्रपट करत असल्यामुळे आम्ही मराठीतच बोलतो. मी तर हिंदीत पण मराठी बोलून आलो किंवा त्यांना शिकवलेलं. म्हणजे इथेच नाही तर मी जर्मनीला गेलेलं असताना सुद्धा मी मराठीत बोललेलो आणि त्यांना कळलंय ते. कारण भाषा आहे फक्त या हृदयाची भाषा, त्या हृदयी ते भावना पोचतेच ना, इतकं सिम्पल आहे. ह्यूज, कारण तेच त्याच्यामध्ये गोडीलेच असतात ना. कारण मराठी चित्रपटाचा प्रेक्षक तिकीट काढून चित्रपटगृहापर्यंत आणेपर्यंतच म्हणजे प्रोड्युसर आणि हे सगळे नांग्या टाकलेल्या असतात. तर आता हा पहिला एवढा काय म्हणतात त्याला छान लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला हा पहिला चित्रपट असेल, म्हणजे मी केलेल्यांपैकी, बाकी बरेच झाले असते. तर हा खूप चांगला प्रयत्न आहे. पण प्रेक्षकांची संख्या, तुमचा चित्रपट म्हणजे प्रॉडक्ट आहे की मी हिंदीत काम केलं तर मी भारतभर साख्या जगात दिसेल, पण मी मराठीत काम केलं तर मग मी महाराष्ट्रात दिसेल. महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी, महाराष्ट्रातल्या पण असे कित्येक पॉकेट्स आहेत की त्या गावात थिएटरच नाही. पण मग कुठे कुठे जिथे जिथे पोहोचेल मग त्यांना मी कधी पोहोचतो की हा चित्रपट जेव्हा OTT वरती येतो, हा चित्रपट जेव्हा टीव्ही वरती येतो तेव्हा ते बघतात. पण ह्या सोयी आपणच आता गोष्टी सुरुवात केलेल्या आहेत. आता नाट्यगृह जेव्हा रिकामी असतील तेव्हा आपण त्याच्यावरती चित्रपट दाखवू शकतो का, किंवा SD स्टँड पाशी असे काही नाट्यगृह उभे करू शकतो का, अशा त्याच्यातनं खूप आपल्याला चालना मिळेल. पण अजून ही प्रोसेस आहे चालू आहे अजून काम. पण ते गुढीलेच आहे, म्हणजे भारत आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये पण काही मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद जे पॉकेट्स आहेत, तर तिथपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला तर आपला मराठी चित्रपट अप टू द मार्क येतो, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस किंवा प्रॉफिटच्या जवळ. हिंदी चित्रपटात किंवा सिरीजमध्ये जे काही अश्लील सीन असतात किंवा इंटिमेट सीन असतात ते प्रेक्षक लगेच एक्सेप्ट करतात, पण ते मराठीमध्ये असेल ना तर प्रेक्षक एक्सेप्ट नाही करत, त्याला ट्रोल करतात. जर त्याच्यात मराठी अभिनेत्री असेल तर तिला भयंकर ट्रोल केलं जातं. यावर तुमचं मत काय आहे? नाही, हा त्या कलाकृतीचा आणि याचा भाग आहे. आणि कसं आहे की तुम्ही काही केलं तरी लोक बोलणारच आहे. मग त्याला फक्त ती मराठी नटीने केलं किंवा दुसऱ्या कुठल्या नटीने केलं ह्याच्यावरती काय, म्हणजे नाही, पण त्यांचं मत आहे की हिंदीला बोलत नाही, मराठीत थोडं केलं की लगेच सारे हे काय, मतलब मराठी में अगर कुछ ऐसा हाँ एक्ट्रेस ने ऐसा सीन किया तो ट्रोल किया जाता. अच्छा, जनता ट्रोल. सीनच का बिकिनी मध्ये फोटोज टाकले तरीही ट्रोल होतात. मतलब थोड़ा मतलब सांगते, मतलब मराठी लोग थोड़ा ज्यादा सा ऑर्थोडॉक्स है टाइप, मतलब कारण त्याचं कारण मला असं वेगळ्या अँगल
लव्ह स्टोरीज आम्ही पाहिलं, सगळं पाहिलं. तुमचा अनुभव आहे की लोक कशा पद्धतीने ट्रोल करू शकतात? नाही, मला काय त्याचा तर उलट आपण का करतात ह्याच्यासाठी आपण थोडंसं करू. मी माझं मत असं म्हणून नाहीये, पण मराठी आपण कसे परिवार, कुटुंब आणि असं, मग त्याच्यामध्ये मग ही आपली पोरगी आहे तर मग ही असंच दिसलं पाहिजे, हे बंधनं आपसूक तिला आपण घालतो मराठी नटी असेल तर. तेच जर हिंदी भाषिक किंवा दुसरे कोणी असेल तर ती ती थोडीशी परकी असते, म्हणजे आपल्या कुटुंबातली नाही ना. ते तिने काय केलं तरी आपण काय, पण हिने केलं तर हे बघा हिने केलं असं ते असतं. तसं काहीतरी असेल. इमोशनल असतात आय थिंक मराठी लोक, कारण ना खूप वेळा आता असं होतं की सिरियलमध्ये काम, अर्ध्या मुलींनी सिरियलमध्ये काम करतात आणि मग त्याच्यानंतर त्या चित्रपटात किंवा वेबसिरीजमध्ये येतात, आणि सिरियलमध्ये जी इमेज बघतो ना त्या लोकांच्या डोक्यात तीच इमेज राहते, आणि जेव्हा ती आउट ऑफ द बॉक्स काही करायला जाते मग त्यावेळेस असं वाटतं अरे नाही, ही त्याच्यामध्ये अशी होती, ही इथे अशी कशी आहे. कारण मला अजूनही असं वाटतं, जेव्हा मी माझ्या नवऱ्याची बायको किंवा आत्ताची जी सिरियल करत होते सगळे विलनच केले. लिटरली मला रस्त्यावरती थांबून विचारलं, अरे अभिजित तू हिच्याबरोबर का फिरतोय आणि त्याला का सोडलं, असं रस्त्यात उभं राहून आम्हाला विचारलं. मतलब लोग आपको ऐसे पूछे उनको कि ऐसे ऐसे लगता है cast कि करते हैं. हाँ, ऐसे ही करते हैं वगैरह. बट वो बॉलीवुड में ऐसे पहले से था, लेकिन अभी ऐसा नहीं है. हम्म. बॉलीवुड में ऐसा मतलब नहीं, पहले नहीं. से था कि ऐसा एक But ते होतं, मराठी लोक थोडे इमोशनल आहेत आणि त्यांना असं वाटतं की नाही नाही, ही आमची सून खरी किंवा मुलगीच आहे, आणि विलन तर म्हणजे विलनच आहेत असे. मालिकांचा विषय निघालाय तर ठरलं तर मग बोलून अचानक तुझी एक्झिट झाली, सगळे प्रेक्षक मिस करतायत, तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील? तुझं काय ठरलंय ते सांग. छोट्या पडद्यावर नाही नाही, अगदीच छोटा पडदा मी कधीच सोडणार नाही. फक्त थोडासा गॅप घेतला आणि त्यावेळेसही सोडलं होतं कारण माझी एक मेजर सर्जरी होणार होती आणि त्यासाठी खूप मला रेस्ट करायला लावलं होतं, जवळजवळ 4-5 महिने. सो त्यामुळे ते नव्हतं केलं मी, म्हणजे सुट्टीच घ्यावी लागली. आणि हिंदी बिग बॉस करायला आवडेल का? मला ऍक्च्युअली आली होती ऑफर OTT करेंगे आप? साठी. या मुझे हिंदी चैनल का करना है, आप प्लीज बात करिए. ठीक है, बात किया है. करती हूँ बात. त्याच वेळेस मग मी रियालिटी राणी ऑफ द जंगल आहे डिस्कव्हरी चॅनलसाठी, मग तो शो मी केला. पण मला नक्की आवडेल. खूप चर्चा होत्या त्यावेळेस. आम्ही येस, स्वतः वाट बघत होतो की मीरा जाते की नाही, पण तेव्हा ऑब्विसली शो सुरू होता. हो. मुझे देखना होगा सीजन, क्योंकि मैंने सुना कि वो खतरनाक थे. देखना है मुझे. आप वो मत देखो, आप इलू इलू देखो, वो कितनी अच्छी एक्ट्रेस है, उसने कितना प्यारा काम किया है उसने, वो देखो. वो आप इन्वाइट करेंगे लोगों को. बिकॉज बिग बॉस नंतर इमेज माझी इतकी वेगळी झाली की मला असं वाटलं बापरे आता मला कामं देतील की अशी इमेज झाली होती ऍक्च्युली. पण मला त्याच्यानंतर कंटिन्यू आणि छान छान कामं मिळत गेली टचवूड. आता बिग बॉसचा विषय निघाला आहे म्हणून एक प्रश्न, की आता नुकतंच 18वं पर्व झालं बिग बॉसचं आणि त्याच्यात करणवीर महिरा जिंकला, आणि मग नंतरला जे काही सुरू झालं की हे फेक वोटिंग होतं किंवा म्हणजे जर सोशल मीडियावर बघायला गेलं तर करणवीर महिराचे जे फॉलोअर्स आहेत ते कमी आहेत आणि विवियन किंवा रजतचे आहेत ते फॉलोअर्स जास्त आहेत. तर हे म्हणजे आधीपासून ठरलेलं असतं का की कोण विजेता होणार, किंवा हे वोटिंग असं म्हणजे असं लगेच बदलू सी काय होतं ना, इन्स्टा फेसबुकचे फॉलोअर्स असतात ते वेगळं असतं, आणि जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती लोकांना पाहता ते वोटिंग फार वेगळं असतं. सो याचं काही हे नाही आणि हे सगळं खरं असतं मला तरी वाटतं. सब सच होता है ना बिग बॉस का वोटिंग एंड ऑल. या सब सच है. वो बहुत मतलब स्ट्रिक्ट है, मतलब वो जो बिग बॉस चलाता है ना वो बहुत स्ट्रिक्ट है कि इट हैज टू बी जनता ओनली who decides. इवन मराठी सुद्धा सेम आहे. सेम ही होगा ना, सेम कॉन्सेप्ट है हर जगह पर, सेम ही होगा हर जगह पर. यदि बिग बॉस खेलना ज़्यादा बिग बॉस खेलना ज़्यादा इजी था या फिल्म में रोल करना? गुड क्वेश्चन. बिग बॉस ज्यादा आसान था क्योंकि वहाँ पे मतलब मैं ही थी, और सेट पे तो मतलब होता है कि बहुत ऐसी वक्त बैठना पड़ता है, या गर्मी में शूट करना पड़ता है, डांसिंग करना है, या ठंडी में, या मतलब अलग अलग ऐसी हैवी लोकेशंस में, या मतलब बहुत टफ है एक्चुअली. ऐसा नहीं है जो हम बस फिल्मों में देखते हैं कि वाह कितना प्यारा दिखते हैं और कितना मस्त है. इट्स एक्चुअली लाइक दिखता है, लेकिन वहाँ सेट पे इतना मिट्टी धूप या अलग अलग चीज़ें, या मतलब
ये सारी चीजें जो लोग देखते नहीं है। बिग बॉस के अंदर मतलब बस एक घर है, थोड़ा ऐसा हैवी वाला टास्क देते हैं आपको, बट वो आपकी मर्जी है अगर आपको पार्टिसिपेट करना है कि नहीं। मैं तो मतलब नहीं पार्टिसिपेट करते थे, मैं हमेशा बोलते थे कि नहीं मैं नहीं करूंगी ये सब। मैं बैठे थी, वो ज्यादा डिफिकल्ट था इसलिए। हाँ मतलब मैंने बोला ये क्या मतलब पागलगिरी कर रहा है, मैं नहीं करूंगी ये सब क्रेजी वाले मतलब टास्क था, मुझे याद है। हाथ पैर फ्रैक्चर करवा के लिए वहां पे मैंने बोला बॉस मैं बस यहीं पे आई हूँ मतलब एक्सपीरियंस के लिए, और मुझे लगा कि मैक्सिमम 2 हफ्ते के लिए रहूंगी मैं, क्योंकि मेरा पहला फिल्म का प्रीमियर था। मुझे सच में ऐसा लगा कि ये लोग तो मतलब निकालेंगे मुझे, इसलिए मैं बोल रही हूँ कि वोटिंग एकदम सही है। आई वॉज नॉट गेटिंग आउट बिकॉज पीपल वर वोटिंग फॉर मी। सो मतलब मुझे बहुत दुख हुआ कि यार मेरा बचपन का सबसे बड़ा सपना जो था टू डू अ बॉलीवुड फिल्म, उसका प्रीमियर मैं अभी मिस कर रही हूँ क्योंकि मैं एक रियलिटी शो के अंदर हूँ। इट वॉज लाइक नेवर थॉट कि ऐसा ही रहेगा। तो अब एटलीस्ट मराठी सिनेमा में रहूंगी अपना पहला फिल्म का प्रीमियर पे। सो या बट इट्स एन एक्सपीरियंस फॉर लाइफ, सीरियसली लाइक वाओ, आई डोंट रिग्रेट इट एट ऑल। बहुत मजा आया, बहुत मजा आया। एंड इट्स लाइक यू आर इनसाइड दैट घर ऑल्सो, मतलब फुल सेफ्टी के साथ एंड कुछ पागल लोगों के साथ, बट ठीक है। मीरा तुझा अनुभव काय होता? मला वाटतं मराठी बिग बॉस त्याच्या उलट आहे ना. तर होतं खूप भयंकर, बिकॉज ना तो पहिला म्हणजे त्याच्या आधी 2 सीझन झाले होते, पण आमचा वाला मला असं वाटतं जास्त टफ होता, कारण खूप खूप अवघड टास्क होते रोज. म्हणजे आम्ही रक्ताने भरलेलो असायचो, ते दाखवत नाही. हात इथून असा फाटलेला, माझं हे हेअरलाईन फ्रॅक्चर झालेलं, खूप लोकांचं असं व्हायचंय. पण दुसऱ्या दिवशी क्या टास्क दिया बहुत ज्यादा हमने तो कैमरा वैमरा तोड़ दिया वहां पे, मतलब बॉस को गाली वगैरह मैंने दी है। या मैंने लाइफ में कभी बैड वर्ड यूज नहीं किया, बट वहां पे मैं गालियां सीख के बाहर आई हूँ। या तयार होऊन बाहेर आले. हो, तयार होऊन पेशन्स. आणि आय हॅव टू वॉच दिस सीझन बिकॉज ना आमच्या इथे सगळेच जरा स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग हेडेड होते, आणि त्यामध्ये काय होतं ना, माझं स्वभाव असा आहे की मला दिलंय तर मी कम्प्लीट करणार आणि परफेक्ट करणार. मग ते माती कोणी खाल्ली तर माझी सटकायची या लेवलला की आम्ही मारामाऱ्या करायचो. आणि पण मेंटली खूप त्रास होतो. म्हणजे जसं हे म्हणतायत की बाकी बाहेर आपल्याला सेटवरचा त्रास हा वेगळा आहे, आणि तिकडचा मेंटली जो होतो ना तो आयुष्यभरासाठी राहतो, मला असं वाटतं. कारण आज आता 3 वर्ष झाली या गोष्टीला. मी 4थ्या सीझनलाही परत गेले होते आतमध्ये विथ राखी अँड ऑल, पण ना मेंटली त्यातून बाहेर नाही निघता येत. खूप टॉर्चर होतं तिकडे मेंटली. असं वाटतं की जीव द्यावा का, मला राहायचं नाहीये इथे, बाहेर निघायचंय. इतकं म्हणजे बाहेर आल्यावर सायकायट्रिस्टची हेल्प घ्यावी लागलेली मला. इतकं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी ते. पण मजा आली ऑफकोर्स, त्याच्यामुळेच माझे पेशन्स वाढलेत. खूप काही गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या, ज्या गोष्टी मलाच माहित नव्हत्या. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी मी अशी शांत मीरा अशी होती, बाहेर आलं म्हणजे मी अशी मीरा झाली. सो चांगलं आहे एक माझ्यासाठी. एक्चुअली अभी मुझे भी याद आया कि बीच में आई थिंक शायद 1 महीने के बाद, हाँ या कुछ, तो मेरे घर वाले एक्चुअली अंदर आया, मुझे सरप्राइज दिया है। तो वो मेरा मेंटल हेल्थ बहुत मदद किया एक्चुअली। वो मतलब मुझे और ऐसा कॉन्फिडेंस, हाँ स्ट्रेंथ मिला है कि मतलब मेरी माँ बाप को मिला है। मैं बाप रे मैं कितना रो रही थी, याद है मुझे। मतलब अचानक से मेरी माँ की आवाज आ रही है, वो एक गाना गा रहे हैं हिंदी में, वो अजीब दास्तां है ये, वो भी सीख गए वो गाना। बोलो ये मतलब ये तो मेरी माँ है। फिर अचानक से बिग बॉस ने बोला एली बिग बॉस कहते हैं मतलब कि उधर जाओ वो कमरे में। मैं गई तो अचानक से मेरी माँ मतलब मेरा फादर आ रहा है, तो वो मुझे बहुत स्ट्रेंथ दिया है। मतलब उन लोगों ने मुझे कहा कि एली यू डूइंग वेरी वेल, सब ठीक है, मतलब यू नो। तो आई थिंक दैट एक्चुअली हेल्प मी, बिकॉज उस समय ना वो दिमाग का थोड़ा ये हो रहा है कि एक्चुअली बाहर क्या दिखा रहा है, हमारा हो क्या रहा है बाहर दुनिया में। सो दैट एक्चुअली हेल्प्ड अ लॉट। अब याद आया मुझे। आधे लोग तो झूठ बताते आने के बाद अंदर। क्या क्या तो गालियां पड़ रही थी क्या? हाँ। मुझे गालियां पड़ रही थी बहुत। हाँ कौन मतलब मोर्चा लेके ही आने वाले थे सेट पे कि इसे निकालो बाहर। ऐसा सच में हुआ, मतलब कि इसे घर से बाहर निकालो। किसने बोला है? बाहर के लोगों ने, पब्लिक ने। ओहो हाँ
क्या बात करो, क्या नाउ यू हैव टू वॉच इट. बाहेर काही लोक बताते ते. कमेंट्स वगैरे पण आलेला. अरे Oh मी my बघितलं, मी माझा God. एकही सीझन पाहिला नाहीये. एकही episode. एकही नाही. मी आधीचं पण कधीच पाहिलं नव्हतं आणि मी माझेही नाही, दोन्ही सीझन नाही बट पाहिले. रियल लाइफ में आप हो नहीं ना ऐसा. नाही. जो मतलब अभी मतलब बिल्कुल कितने नहीं. दिनों से हम मिल रहे हैं, आप एकदम मतलब मैं खुद शांत बिलीव नहीं हो कर गए. सकती हूँ कि वो ऐसा है. वो पूरा बोल रहा है योगा कर रहे हो ये सब वगैरह, एकदम शांति. यही आपने हिंदी में काम किया है और मराठी में भी किया है. तो ये मराठी इंडस्ट्री का क्या एक्सपीरियंस था कि कैसे लोग थे, कैसा सेट पे माहौल था, या और कल्चर वाइज क्या डिफरेंस था? ट्राय किया की नाही महाराष्ट्र. सो पहले आपको जवाब दो. वो जो मैंने नोटिस किया है वो है जो मतलब मीरा ने भी कहा कि मराठी लोग मतलब बहुत इमोशनल है, बहुत सिंपल है, बहुत मतलब ऐसा मतलब फुल दिल से है. सो इसलिए इतना सारा ये इमोशंस है, मतलब बहुत एक दूसरे को मदद करते हैं, और बहुत प्राउड भी है. महाराष्ट्र बहुत प्राउड है मतलब उनकी कल्चर के ऊपर, उनकी भाषा के ऊपर. तो मतलब अगर आप महाराष्ट्रियन हो ना तो इट्स लाइक आई ऑलरेडी लव यू टाइप. Heart to heart connection. आपला माणूस. अपला माणूस. हाँ. सो ये मैंने नोटिस किया. और मतलब सब एकदम मतलब बहुत ऐसा शांत है. आई फील शांति है, एक दूसरे के साथ ऐसा प्यार से बात कर रहा है. हाँ, माहौल बहुत स्वीट, इनोसेंट, सिंपल है. मतलब मैंने वो एक्सपीरियंस किया है सेट पे. अजिंक्य हमारा डायरेक्टर जो है ना वो ऐसा है, मतलब बहुत ग्राउंडेड, हम्बल है, मतलब प्यार से हमेशा सारी चीज़ें समझा रहा है या सुनते हैं हमारा ओपिनियंस. अगर हमारा कुछ है तो हाँ हाँ सुनते हैं ये सब. तो और अभी मतलब तो पुणे में हमने बहुत वक्त बिताया उधर, तो मैंने वो एक्सपीरियंस किया है कि या वेरी स्वीट एंड सिंपल लोग हैं. बॉलीवुड में क्या क्या डिफरेंस हाँ, बॉलीवुड में ईगो बहुत बड़ा है, मतलब और लाउड शाउटिंग, गालियाँ, स्ट्रेस, फटाफट, लाइक इट्स अलग ही है. बहुत अलग है. साउथ भी बहुत शांति है. साउथ भी बहुत ऐसा पीसफुल, नाइसली प्यार से बात कर रहे हैं. मतलब खाना खाया कि नहीं, अच्छा पहले खाना खा लो फिर उसके बाद हम टेक लेते हैं. बॉलीवुड में आप खाना खा रहे हो, चलो वी नीड यू ऑन सेट नाउ. अरे यू रेडी ना? हाँ ठीक है. खाना वगैरह ये सब हट काम करना है ना बॉलीवुड में. हाँ ठीक है, आ जाओ. बहुत अलग है. बहुत अलग है. बॉलीवुड में एज एन आउटसाइडर मूवीज करना और टिके रहना, ये एक कैसा चैलेंज आपने कैसे फेस किया? चैलेंज तो यही है कि रोज मतलब वही रिजेक्शन मिल रहा था कि मतलब आप तो फॉरेनर हो, मतलब इंडियन नहीं हो, तो कैसे हो सकता है, लोग आपके साथ कैसे कनेक्ट करेंगे, आप कर पाओगे कि नहीं, मतलब डायलॉग्स डिलीवरी या इंडियन ये इमोशंस एक्सप्रेशंस ये सब, ये सारी चीज़ें है. बट मतलब बस आप मतलब आप क्या बोलता है आपके ऊपर मतलब वो सेल्फ कॉन्फिडेंस होना चाहिए ना. अगर मैं अपने ऊपर बिलीव नहीं करती हूँ ना तो कोई दूसरा इंसान मेरे ऊपर बिलीव नहीं करेंगे. तो बस वो एकदम एक ऐसा जिद्दीपन आगे बढ़ना है. दैट्स वेरी इंपॉर्टेंट. और आई एम वेरी ग्रेटफुल टू ऑल माई डायरेक्टर्स, माई प्रोड्यूसर्स, everybody who has actually believed in me and given me an opportunity where I have auditioned and where I have proved कि हाँ यार मतलब वो actually कर सकते हैं, मतलब she actually fits the role and that they have believed in me and the Indian audience जो मुझे इतना सारा प्यार दिया और मुझे accept किया है, तो इसके लिए मैं बहुत बहुत grateful हूँ. and हाँ बस ऐसी है, you know, you just have to. It's actually the same thing for any foreigner in any country. कितने सारे Indians हैं इंडिया के बाहर, तो they must be facing a lot of similar things also ना. So it's like that. ऐसा ही है. But you just have to be positive and like be like क्या बोलते हैं fear, क्या बोलते हैं fear. You have to have that. हाँ, fearless and like have that fears also in you. Yeah. आता इलू इलू येतोय, तर तुम्ही सगळे मिळून प्रेक्षकांना काय आवाहन कराल? अभी मूवी आ रहा है तो आप ऑडियंस को क्या अर्ज करो? आम्हाला पार्ट है डायलॉग. यस, हमें पता है क्या बात करनी ना. क्या 31 जानेवारी. हाँ 31 अच्छा. एली मराठी
मराठीत हो बोलणार मराठीत द्या. ती आवाहन करते. मुझे लगा कि मैं पहला वो वाला कि ही माझी पहिली मराठी yes. फिल्म बोलो, आहे. बोलो, ये बोलो, कोई अच्छा. प्रॉब्लेम नाही, सब. ही माझी पहिली मराठी फिल्म आहे. इलू इलू 1998 आणि 31 जानेवारीला मध्ये थिएटर्स मध्ये नक्की बघा. अच्छा वो शब्द नाही बना ओके ठीक आहे. थिएटर्स मध्ये नक्की बघा. येस. इलू 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 1998. तुम्हा सर्वांना लोकसत्ता ऑनलाईनच्या टीमकडून इलू इलू चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू.